नमस्कार. हाऊसफुलच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचं हाऊसफुल स्वागत. लग्न म्हटलं की थाट आलाच. मग ते लग्न प्रिन्स विल्यमचं असो किंवा अगदी कॉमन मॅनचं. लग्नाच्या शाही थाटाच्या अजब कहाण्या काही औरच. सन 1951 एका रोमन राज्यकर्त्याला एका पोर्तुगल राजाने लग्नाचं गिफ्ट म्हणून चक्क एक भारतीय हत्ती भेट म्हणून दिला आणि सुरू झाला त्या हत्तीचा आणि त्याच्या माहुताचा लिस्बन ते व्हिएना असा लांब लचक गमतीदार प्रवास. आसक्त पुणे सादर करीत आहे नोबेल पारितोषिक विजेते जोसे सारागामो यांच्या कादंबरीवर आधारित नवनाटक गजब कहाणी. भयंकर दाट धुकं, पण त्यातच पुढे जायचं ठरलं. मोरक्याला दिशा माहीत असणं महत्वाचं होतं. आम्हाला चालायचं होतं आणि तेच आम्ही करत होतो. दरम्यान काय करायला कोण जाणे, पण एक जण मागे राहिला. जसा हत्तीच्या गतीने जातोय तो हत्ती पुढे जाऊ शकणाऱ्या फाजील विश्वासामुळे म्हणा किंवा मागे राहण्याच्या त्याच्या कारणाने फाजील वेळ खाल्ल्याने म्हणा, त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला. एका हत्तीच्या आणि माहुताच्या आधारे मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे शोधणाऱ्या या सफरीचं नाट्य रूपांतर केलंय प्रदीप वैद्य यांनी. तर या सफरीला बरोबर दिशा दाखवण्याचं काम केलंय दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी. गीतांजली कुलकर्णी, नचिकेत पूर्णपात्रे, उमेश जगताप यांच्याबरोबर बऱ्याच तरुण रंगकर्मींनी ही सफर मस्तपणे रंगवली. गणेश काय, जीसस काय, वर्जिन काय, शिव काय, हे सगळे नुसते शब्द आहेत असंच वाटतं मला अनेकदा. म्हणजे एक शब्द आणि त्याचा अर्थ स्पष्ट करायला अजून एक शब्द, मग पुन्हा ह्याचा अर्थ काय तर एक शब्दच, मग अजून एक शब्द, मग अजून एक शब्द. मला खूपदा वाटतं की आपण असा विचार करतो की नाटक म्हणजे अत्यंत रिजिड, एक आपण त्या प्रोसिनियमचा विचार केल्यावर आणि तिथे प्रवास, प्राणी, या गोष्टी म्हणजे चेंज ऑफ लँडस्केप असेल मग कल्चर असेल हे करणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे मग जर्नी हा या पुस्तकातला सर्वात चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक भाग होता. त्यामुळे तसं निवडलं गेलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्या विशेषतः सारामागोच्या नॉवेलमध्ये माहूत आणि हत्ती हे दोघं इंडियन आहेत, भारतीय आहेत. त्यामुळे ते ॲडॅप्ट करणं म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये खूप बदल करून आपल्या ह्याला सुटेबल असं काही करण्याची गरज नव्हती. गंमत तिथेच होती की भारतीय हत्ती आणि माहूत आहेत आणि बाकी सगळे परदेशी आहेत. हत्ती बरोबर चालण्याचा एक फायदा होता. लांडगे तथ्याकडे दुरूनच बघत आणि माघारी फिरत. लांडग्यांनी जरी एकही हत्ती आपल्या जन्मापासून पाहिला नसला किंवा काही गोष्टी आईकडून ऐकल्या नसल्या तरी एखाद्या नवीन प्राण्याकडे बघून हा काय करू शकतो याचा अंदाज बांधण्याची उपजत बुद्धी माणसापेक्षा तरी जास्त असावी. एका भूमीवर हा प्राणी कधी दिसत नाही असा एक प्राणी तिथे आल्यानंतर त्या भूमीवरच्या लोकांचं काय त्याला प्रतिसाद मिळत जातो आणि ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने मग त्याच्यामध्ये धर्म आहे किंवा जातपात आहे किंवा एकमेकांविषयी वाटणारं प्रेम किंवा त्याच्याबद्दल नातेसंबंधांमध्ये असलेले बारकावे आहेत, ह्या सगळ्यावर ते भाष्य त्या कादंबरीमध्ये होत गेलेलं आहे, जे खूप अतिशय साध्या पद्धतीने पण खूप अंगावर येणारे असे विचार त्याच्यामध्ये. हरवलेला तो शिपाई अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी सॉलोमन पुढे बराच वेळ काहीतरी बोलला. वसिमाई साव होतो. आता काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. हत्तीच्या मनात काहीतरी चालू आहे हे ओळखता येणं, पण ते काय चाललंय हे न ओळखता येणं ही माणूस म्हणून आपली सर्वात मोठी अडचण असते हे तेव्हा तिथल्या प्रत्येकाला त्या क्षणी कळलं असेल. भाषेचा निराळ्या पद्धतीने वापर केला गेला. ती आहे ती मूळ जिब्रिश भाषाच आहे की त्याला काही खूप मिनिंग आहे असं नाही, परंतु पोर्तुगीज आणि स्पॅनिशमधले काही ठराविक शब्द की जे त्या प्रसंगाला अनुरूप आहेत आणि जे त्याला जर का कुठला अशा माणसाने बघितलं तरी त्याला त्यातून नेमकं कळेल ते वापरून ते त्यांच्या खुंट्या वापरून बाकी पूर्ण जिब्रिश लँग्वेज दुसरी तयार केली गेली. जिनोवा शहराच्या धक्क्याला जेव्हा हे जहाज लागलं
तेव्हा शहरवासियांनी ही तोबा गर्दी केली होती. आपला लाडका सरदार मॅक्सिमिलियन आणि त्याची लाडकी राणी मारिया हे दरम्यानच्या काळात तिला जहाजावरच झालेल्या 2 मुलांसह येत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना भेट म्हणून मिळालेला एक जिवंत हत्ती आहे. ही बातमी बुरुबुरु पेटत्या सुरुंगाच्या दारूसारखी शहरभर पसरली आणि माणसांचा हा मोठा स्फोट त्या बंदरावर झाला होता. हत्ती खूप सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे हत्तीला जसं या नाटकात सुद्धा आहे की त्याला कळतं तो हरवलेला आहे, तर तो हाक मारतो. असं हत्ती करतात खरंच. त्यांना सेन्सेस त्यांचे खूप स्ट्रॉंग असतात. तर ह्या सगळ्याचं मला वाटलं ते स्पिरिट मला मिळालं पाहिजे आणि ते स्पिरिट कसं मिळू शकेल या शोधात मी अजूनही आहे. मी म्हणणार नाही कदाचित दर प्रयोगाला मला ते शोधावं लागेल. कधी कधी मिळणार नाही, कधी कधी मिळेल. काहीही कर पण हे काम आत्ता तू करच. शुभ्रने हत्तीच्या उजव्या कानाजवळ पायाने खाजवल्यासारखं करताच सगळंच नवीन वातावरण, लोक नवीन, त्याच्यात आणि त्यात ते रिलेशन त्या दोघांचं, हत्तीचं आणि माहुताचं, ते पहिल्यापासूनच आहे, ते जुनं आहे, ते आपल्या मातीतलंच आहे. पण आजूबाजूला सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याच्यात त्यांना दोघांना एकत्रच वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये टाकलं जातं. एकदम इकडे एकदम तिकडे. त्यांना काही कळत नसतं. अचानक ऑर्डर येते वरून, कोणीतरी सांगतं आणि त्यांना ते फॉलो करावं लागतं. म्हणून ते हेल्पलेस असतात आणि चालू आहे प्रवास दोघांचा. हत्तीच्या 4 टन वजनी शरीराचा भार आता तिच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नव्हता. आणि तेवढ्यात आपला सॉलोमन उर्फ सुलेमान नाटकाच्या महागड्या अर्थकारणातही वेगळी परिभाषा शोधण्याचा प्रयत्न करणारा हा नाट्यप्रयोग आणि त्यातल्या तरुण रंगकर्मींची प्रामाणिक धडपड प्रायोगिक रंगभूमी अधिक समृद्ध करेल यात वादच नाही. पण या प्रयत्नांना साथ हवी आहे ती तुम्हा रसिकांच्या हाऊसफुल प्रतिसादाची. तो तुम्ही द्याल अशी आशा करूया.